नंदुरबार जिल्ह्यातील 4ही नगर परिषदांचे निकाल जाहीर झाले असून या निकालांनी विद्यमान आमदारांना स्पष्ट संदेश दिला आहे। विशेष म्हणजे जिल्ह्यात एकही आमदार नसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटने 4 पैकी 2 नगर परिषद जिंकत आघाडी घेतली, तर भाजपला एकही नगर परिषदात नगराध्यक्षपद जिंकता न आल्याने पक्षासाठी हा निकाल धक्कादायक ठरला आहे। नंदुरबार, शहादा, तळोदा आणि नवापूर या 4 नगर परिषदांमध्ये सत्ताधारी आमदारांना आपापल्या कार्यक्षेत्रात यश मिळवता आले नाही। तळोदा आणि शहादा या भाजप आमदार राजेश पाडवी यांच्या कार्यक्षेत्रातील नगरपरिषदा यापूर्वी भाजपकडे होत्या, मात्र यावेळी दोन्ही ठिकाणी भाजपला पराभव स्वीकारावा लागला। तळोद्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटने सत्ता मिळवली। येथे भाजपकडून उमेदवारी नाकारल्यानंतर ऐनवेळी राष्ट्रवादीने एबी फॉर्म दिलेल्या भाग्यश्री योगेश चौधरी या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या। भाजपमधील उमेदवारीवरून असलेली नाराजी निकालात स्पष्टपणे दिसून आली। मला पहिली गोष्ट, जिल्ह्याचे जे नेते आहेत त्यांनी असं समजून चालले होते योगेश चौधरी एक गुंडा आहे, पण यांनी मला खालच्या दर्जाचे वागणूक देत होते हे लोक। मी ते आणि माझे मित्र परिवार आणि माझी गावाची जनता मी जे 8 वर्षापासून राबवत होतो आणि ते 8 वर्षापासून जनतेला जे दिसलं योगेश चौधरीवर काय अन्याय होतोय आणि ते अन्यायाचं यांनी सर्वांनी मतापुरती सर्वांनी पेटीमध्ये दाखवलं। हे जे मला बोलणारे होते यांना तोंडावर पटके बसले, यांना दिसलं की योगेश चौधरी काय आहे, त्यांची टीम काय आहे। यांनी जुने जे कार्यकर्ते त्यांना डावललं गेलं आणि नवीन कार्यकर्त्यांना यांनी सर्वांना नगरसेवक नगराध्यक्षाची उमेदवारी दिली गेली। आम्ही वारंवार सांगत राहिलो की जुन्याला तुम्ही द्या, आम्ही सर्व माघार घेऊ, आम्ही जुन्याला सपोर्ट करू, पण यांनी कोणत्याही प्रकारे ऐकायला तयार झाले नाही। त्यामुळे मला जनतेचा माझ्यावर विश्वास होता, माझ्या फॅमिलीवर दबाव टाकला गेला, माझ्या फॅमिलीला टॉर्चर केलं गेलं। किती टॉर्चर केलं ते मला माहिती। मी सभेला आभार सभा जेव्हा घेईल तेव्हा मला जे टॉर्चर झालेलं आहे आणि जे मला ब्लॅकमेल केलं जात होतं ते सर्व मी आभार सभेच्या टायमाला सांगेन। मी जास्त करून प्रयत्न अजितदादा पवार साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना बोलवायचा प्रयत्न 100% करू। जिल्हा मुख्यालय असलेली नंदुरबार नगर परिषद शिवसेनेचे विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी कायम राखली। त्यांची पत्नी रत्ना रघुवंशी पुन्हा नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या। येथे भाजपचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वाखाली प्रचार होऊनही पक्षाला 41 पैकी केवळ 7 जागांवर समाधान मानावे लागले। युती करावी की नाही या मुद्द्यावरची अंतर्गत गटबाजी निवडणुकीआधीच उघड झाली होती। यापूर्वी सांगितलंय की नंदुरबारकरची जनता नेहमीप्रमाणेच निकाल लावेल आणि तो निकाल अपेक्षित होता तोच लागलाय। आणि भैया साहेबांची मेहनत, रवी बापूंची मेहनत, विक्की भाऊ, शिरीष दादा, अभिजित दादा सगळ्यांची मेहनत याच्यात जो आम्हाला निकाल अपेक्षित होता तो लागलाय। विकासाची वाटचाल तर ही थांबणार नाही आहे। आजपर्यंत जो विकास झाला भैया साहेबांच्या नेतृत्वाखाली तो विकास हा अखंडितपणे चालू राहील आणि ज्या जनताही आम्हाला निरनिराळ्या कल्पना देत असतात त्या कल्पना आम्ही त्यांच्या पूर्णत्वास आणू आणि नंदनगरीला परत एकदा यशस्वीतेच्या विकासाच्या वाटचालीने घेऊन जाऊ। शहाद्यातही उमेदवारीवरून झालेल्या वादाचा फटका भाजपला बसला। नगरसेवक पदाच्या 29 जागांपैकी 20 जागा जिंकून बहुमत असूनही भाजप नगराध्यक्षपद गमावून बसली। येथे जनता विकास आघाडीचे अभिजित पाटील नगराध्यक्षपदी विजयी झाले। त्यांच्या गटाला केवळ 9 जागा मिळाल्या आहेत। एकूणच या निकालांनी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली असून विद्यमान आमदारांसाठी हा निकाल आत्मपरीक्षणाचा इशारा देणारा ठरला आहे। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज।